So, good morning, all my dear students. Good morning, sir. Very good morning, one and all. Yes, in our today's lecture, we are going to start here the module number 2, that is accounts of professionals. Okay. So, accounts of professionals, as we are discussed in previous lecture, the overview of accounts of professionals. Now here we actually start to discuss the accounts of professionals. Okay. So, accounts of professional means the accounting of professional persons. So here, first we need to know the meaning of profession or professional person. So in introduction, we already discussed here the professional persons are called, okay, or who is the professional persons. कोण असतील professional persons हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. आपण इंट्रोडक्शन मध्ये बघाल तर तेच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं मीनिंग दिसेल की प्रोफेशनल पर्सन्स किंवा प्रोफेशन कशाला म्हणायचं. So we all know that profession means it's required to acquire special level of education, skill abilities, knowledge and training, okay, such as accounting. So here examples of the professional persons are there. So the person who is expert in accounting, okay, must start a consultancy services. So that persons are called professional persons. आणखी तुम्हाला म्हटलं जातं तर मेडिकल सर्व्हिसेस, ओके, then tax consultant, आता आपण पाहिलं टॅक्स कन्सल्टंट हे ऑडिटर और दी सीए, ओके, मला आपण टॅक्स कन्सल्टंट म्हणू शकतो, तर सीए ला आपण कन्सल्टंट म्हणू शकतो. आर्किटेक्ट बघा त्यामध्ये येतील, हेल्थ कन्सल्टंट येतील. वी ऑल नो दॅट डायटेशियन्स, ओके, आपल्याला माहिती आहे ना डायटेशियन्स म्हणजे काय, दोज हू प्रोव्हाइड दी कन्सल्टन्सी ऑन दी डाएट ऑफ दी पर्सन. ओके, so they apply their acquired knowledge for the benefit of the people and acquires or charge certain fees, okay, against that services are called professional persons. त्यांना आम्ही काय म्हणत असतो, प्रोफेशनल पर्सन्स असं म्हणत असतो. Here some examples is given in front of you, that is professional persons. Okay, we treat a professional persons, okay, which professional persons we are taking into consideration. की मी विचारात घेताना कोणते प्रोफेशनल पर्सन्स विचारात घ्यायचे, तर इथं सांगितलंय, एक्झाम्पल दिलेला आहे की प्रोफेशनल पर्सन्स आपण कुणाला म्हणायचं. ओके, सो व्हेन वी कन्सिडर, ओके, दी टॅक्स कन्सल्टंट, कधी मी कन्सिडर करेन दी टॅक्स कन्सल्टंट और दी सीए मस्ट बी पोजेस ए डिग्री ऑफ सीए. तर आम्ही इथं सांगितलंय की प्रोफेशनल पर्सन्स किंवा प्रोफेशन कशाला म्हणायचं. ओके, सो प्रोफेशन मीन्स टू एक्वायर दी नॉलेज, ओके, टू एक्वेंट दी स्किल, ओके, टू गेन दी नॉलेज and apply such knowledge for the benefit of society. So that knowledge you are apply not free of cost, you charge certain fees against providing such type of services to the society are called profession. त्याला आम्ही काय म्हणत असतो, प्रोफेशन म्हणत असतो. मग आता प्रोफेशन मध्ये इथं सांगितलंय की तुमच्याकडे किंवा प्रोफेशन किंवा प्रोफेशनल पर्सन्स कुणाला म्हणायचं. तर बघा, इफ ए चार्टर्ड अकाउंटंट, जर तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असेल, आर कॉल्ड सीए, आपण काय म्हणतोय ना, सीए. You must to possess a degree of, पुन्हा कुठून घेतली पाहिजे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. तेव्हाच तुम्हाला काय म्हटलं जाईल, सीए म्हटलं जाईल. अँड देन यू स्टार्ट युअर प्रोफेशन. ओके, वी ऑल नो दॅट सीए हॅव्हिंग two opportunities. Okay, if you become a CA, after completing your CA, you start your own profession or you get the job in reputed organization. तुम्हाला मिळू शकतो की नाही. ओके, मग जो नोकरी करतो, जो नोकरी करणारा सीए आहे, तो माझ्या प्रोफेशन मध्ये येईल का, येणार नाही. मग कोणता सीए हा प्रोफेशनल सीए ट्रीट केला जाईल किंवा प्रोफेशनल पर्सन्स आपण त्या ठिकाणी म्हणू, दोज हू प्रोव्हाइड दी सर्व्हिसेस. म्हणजे जो काय करतोय, सीए ची प्रॅक्टिस करतोय, स्वतःची फर्म आहे, ओके, त्यांनाच आम्ही काय म्हणू, प्रोफेशनल पर्सन म्हणू. आणि त्या सीए कडे काय असली पाहिजे, मस्ट बी पोजेस ए डिग्री ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. ओके, देन नेक्स्ट द डॉक्टर. ओके, सो डॉक्टर वी ऑल नो दॅट डॉक्टर मस्ट बी पोजेस ए डिग्री ऑफ एमबीबीएस, ओके, बीएचएमएस, ओके, बीडीएस, डेंटल डॉक्टर, दाताचा डॉक्टर म्हटलं जातं, बरोबर. यांच्याकडे कोणत्या डिग्री असाव्यात आणि त्यांचं स्वतःचं प्रोफेशन, स्वतःचं क्लिनिक असावं, बरोबर, तर आम्ही त्यांना प्रोफेशन म्हणू. मी डॉक्टर डिग्री घेतली आणि एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असेल तर मी प्रोफेशनल पर्सन म्हणून ट्रीट होईल का. वी कांट ट्रीट सच पर्सन ऍज अ प्रोफेशनल, वी ट्रीट दॅट पर्सन ऍज अ सॅलरीड पर्सन. कोणता पर्सन ट्रीट करणार मी, सॅलरी, बरोबर. म्हणजे हे लक्षात असलं पाहिजे की प्रोफेशन आपण कशाला म्हणायचं आहे. ओके, म्हणून आपण मिनिंग मध्ये, डेफिनेशन मध्ये हे पाहिलं की प्रोफेशनल पर्सन्स कुणाला म्हटलं जातं, दोज हू एक्वायर नॉलेज अँड अप्लाय दॅट नॉलेज फॉर द बेनिफिट ऑफ सोसायटी. ओके, व्हॉट इट समजतंय. पुढे आता इथं सांगितलं लॉयर मस्ट बी पोजेस ए डिग्री ऑफ LLB. Here lawyer means advocate. Okay,
So all these persons are called professional persons. Okay. Then here an individual or body individual that undertake profession for livelihood is called as professional. Livelihood म्हणजे काय? आपल्याला सर्वांना माहिती आहे की the income which is earned from. ओके, म्हणजे आपल्या स्वतःच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ज्यातून रेव्हेन्यू जनरेट होतो. बरोबर बरोबर ना? त्याला आपण काय म्हणत असतो? लाईव्हलीहूड असं म्हणतो. बरोबर की नाही? बरोबर. मग हे कुठून मिळणार आहे? तर प्रोफेशनल पर्सन असेल तर बाय प्रोव्हाइडिंग दी सर्व्हिसेस. ओके, ही ऑर शी चार्ज ए सर्टन फीज. काय करणार आहे? फी घेणार आहे. त्या फी मधून ते काय करतील? स्वतःचं दैनंदिन आयुष्य काय करणार आहे? पूर्ण गरजा आहेत त्या भागवतील. त्यांना आपण काय म्हणत असतो? ते प्रोफेशनल पर्सन्स असं त्या ठिकाणी म्हणत असतो. नाव दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग which accounting systems are followed in a accounts of profession or professionals. Okay, so here we all know that the accounting systems in accounting. So here the account keeping system of professional persons. So we must to know the basic methods of accounting system. Okay. So we all know, we already discussed the accounting system in our last year. आपण गेल्या वर्षी अकाउंटिंग सिस्टीम अभ्यासलेली आहे. याच अकाउंटिंग सिस्टीम या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे. मग कोणती अकाउंटिंग सिस्टीम ते वापरतात? तर पहिली गोष्ट घ्या लक्षात की अकाउंटिंग सिस्टीम किती आहे? 3 आहे. हाऊ मेनी अकाउंटिंग सिस्टीम्स आर देयर? 3 accounting systems are there. First accounting system, that is accrual accounting system. Second, cash accounting system, and third, hybrid or mixed accounting system. Okay. So the professional persons can follow the which accounting method for keeping their books of accounts. कोणती फॉलो करतात? तर इथं आपल्या लक्षात असलं पाहिजे की when preparing the financial statement, okay, when preparing the books of accounts of professional, they follow mixed accounting system. Which accounting system? Mixed. So that we need to know the meaning of accrual accounting system as well as cash accounting system. म्हणजे मला जर अकाउंट्स ऑफ प्रोफेशनल मिक्स्ड अकाउंटिंग सिस्टीम वापरत असतील तर मला ऍक्रुअल अकाउंटिंग सिस्टीम पण माहित असणं गरजेचं आहे आणि मला कॅश अकाउंटिंग सिस्टीम माहित असणं देखील काय आहे? गरजेचं आहे. ओके, दॅट वी आर ऑलरेडी डिस्कस्ड इन लास्ट इयर. केलेत ना डिस्कस? In fundamentals of accounting, we discuss the basic methods of accounting system. So, accrual accounting system guides us for recording the income and expenses. काय गाइडलाइन्स आहेत त्यांच्या? काय रूल आहे accrual accounting सिस्टीमचा? पियुष, काय रूल आहे? व्हॉट इज द रूल? तर यात सिंपल आहे. accrual accounting system guides us to record the expenses paid or payable. Okay, guides us whether the expenses paid or payable must be recorded into the books of account or income received or receivable must be recorded into the books of accounts are called accrual or mercantile accounting system. Got it? काय सांगते ही सिस्टीम? की आपल्याला या सिस्टीम नुसार हे माहिती आहे किंवा याचा रूल असा आहे की तुम्हाला खर्च झाला असेल तो तुम्ही पेड केलेला असेल किंवा तुम्ही पेएबल असाल म्हणजे दिला असेल किंवा तुम्हाला देणं आहे तरी तुम्ही तो बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काय करा? रेकॉर्ड करा. काय करा? रेकॉर्ड करा. लक्षात येतं? सिमिलर रूल वी आर अप्लाइड फॉर इन्कम. इन्कम मिळाला तरी रेकॉर्ड करा आणि इन्कम मिळणार आहे तरी तुम्ही तो बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये काय करा? रेकॉर्ड करा. हे आपल्याला कोण सांगतं? हे accrual accounting system guides us to record such type of expenses and such type of incomes. Got it? समजतंय? Next accounting system, that is cash system, are also called receipt system. त्यांना मी काय म्हणतो? Receipt system. In simple word, we can say cash accounting system guides us to record the transactions which is expressed in terms of money. म्हणजे जे पैशाच्या स्वरूपात ट्रान्झॅक्शन्स तुमच्या इथं घडलेले आहेत इथं म्हणजे प्रोफेशन मध्ये जे पैशाच्या स्वरूपात आहे ते रेकॉर्ड करा. बरोबर. मग कोणते? तर तुम्हाला पैशाच्या स्वरूपात मिळालेला इन्कमच रेकॉर्ड करावा लागेल आणि पैशाच्या स्वरूपात तुम्ही जे खर्च पेड केले तेवढेच तुम्हाला त्या ठिकाणी काय करावे लागतील? रेकॉर्ड करावे लागतील. याला आपण कोणती सिस्टीम म्हणतो? कॅश सिस्टीम और कॅश अकाउंटिंग सिस्टीम. ओके, नेक्स्ट दॅट इज मिक्स्ड. सो हियर मिक्स्ड अकाउंटिंग सिस्टीम मीन्स व्हॉट? कोण सांगेल मला मिक्स्ड अकाउंटिंग सिस्टीम काय? एनीवन? कोण सांगेल मला मिक्स्ड अकाउंटिंग सिस्टीम मीन्स व्हॉट? Here mixed or hybrid. Hybrid means mixed system. So it is a mixture of accrual and cash accounting system. हे कशाची मिक्सचर आहे? कशाचं हायब्रिड आहे? तर हे हायब्रिड आहे accrual accounting system आणि cash accounting system ची मिळून. म्हणजेच कोणती? तर यामध्ये तुम्हाला दिसून येईल ते म्हणजे कोणत्या सिस्टीम दिसून येतील?
एक कॅश पण आणि दुसरी ऍक्च्युअल पण. ओके, कॅश प्लस ऍक्च्युअल और ऍक्च्युअल प्लस कॅश. ही सिस्टीम काय सांगते, जर तुमचे खर्च पेड केलेले असतील तरी रेकॉर्ड करा, पेएबल असतील तरी रेकॉर्ड करा, बरोबर. इन्कम रिसिव्ड असेल तरी रेकॉर्ड करा, रिसिवेबल असेल तरी रेकॉर्ड करा. ओके, सो दॅट इज कॉल्ड मिक्स्ड अकाउंटिंग सिस्टम. मग यामध्ये दोन्ही येत आहेत की नाही, पैसे आले तरी रेकॉर्ड करा, पैसे गेले तरी रेकॉर्ड करा, पैसे येणार आहेत रिसिवेबल आहेत रेकॉर्ड करा, पैसे आले तरी काय करा, रेकॉर्ड करा, पैसे रिसिव्ह कॅश रिसिव्ह काय करा, रेकॉर्ड करा. सो इट इज कॉल्ड मिक्स्ड अकाउंटिंग सिस्टम अँड दॅट अकाउंटिंग सिस्टम इज applied in accounts of professionals. आता हे कसे अप्लाय करतात, तर इथेच आपल्याला पुढे बघायचं आहे. दॅट इज कॉल्ड बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन्ड बाय प्रोफेशनल पर्सन्स. सो विच बुक्स ऑफ अकाउंट्स दे मेंटेन इन देअर प्रोफेशन. तर मी कालही सांगितलं तुम्हाला की कोणकोणती अकाउंट्स ते तयार करतात. इथं दिलेलं आहे, पहिलं बघा. फर्स्ट बुक दे प्रिपेअर आर कॉल्ड कॅश बुक. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणतं बुक रे, विच बुक, कॅश बुक. Cash book is also known as receipts and payments. In cash book we record only the cash received and cash paid during the year. त्या वर्षात मी किती पैसे पेड केले खर्च आणि किती मला पैसे किंवा इन्कम कॅशच्या स्वरूपात मिळाला, त्याला काय म्हणतात, कॅश बुक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. Why we prepare the cash book? Why the professional person can prepare the cash book? So here must to see the underline word. अंडरलाइन केलेले वर्ड बघा. मला या कॅश बुक मधून काय मिळत असते, तर वी नीड टू फाइंड आउट ए क्लोजिंग कॅश बॅलन्स ड्युरिंग दी इयर. त्या वर्षाची मला काय मिळाली पाहिजे, क्लोजिंग कॅश बॅलन्स. कधी कधी मला कोणती बॅलन्स शोधावी लागते, रिक्वायर्ड टू फाइंड आउट ओपनिंग कॅश बॅलन्स. जर ओपनिंग कॅश बॅलन्स मला दिला नसेल तर मला तो शोधता येतो. Okay, so cash book we are prepared to find out a closing cash or opening cash, any one of that two. दोन्ही पैकी मला एकच त्या ठिकाणी शोधण्यासाठी कॅश बुक त्या ठिकाणी प्रिपेअर करावं लागतं किंवा अकाउंट ऑफ प्रोफेशनल्स मध्ये ते प्रिपेअर करतात की कॅश माझ्याकडे आली किती आणि कॅश माझ्याकडून गेली किती आणि शिल्लक माझ्याकडे किती कॅश आहे. ओके, सो लास्ट इयर क्लोजिंग इज करंट इयर्स ओपनिंग. म्हणजे गेल्या वर्षाची क्लोजिंग कॅश ही माझी चालू वर्षाची काय असणार आहे, ओपनिंग असणार आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, receipt and expenditure account. Here in that account we are follow mixed accounting system. कशी, how, कशी, मला सांगा कोणता अकाउंट म्हणतोय मी, रिसिप्ट, आणि हे कोणतं म्हणतोय, एक्सपेंडिचर. रिसिप्ट म्हणजे काय, कोणत्या स्वरूपात मिळालेला, इट इज ए रिसिप्ट which is received only in the form of cash. कशाच्या स्वरूपात, कॅशच्या स्वरूपात, म्हणून त्याला मी रिसिप्ट म्हणतो. पण एक्सपेंडिचर तुम्ही जर विचारात घेतलं तर या एक्सपेंडिचर मध्ये काय काय येतं, एक्सपेंडिचर मध्ये काय काय येतं, दोन गोष्टी येतात. एक एक्सपेन्सेस पेड आणि दुसरं एक्सपेन्सेस पेबल. येतात का, येतात का. So here we apply a mixed accounting system, and in accounts of professional we are required to prepare receipt and expenditure accounts of professional persons as well as their closing balance sheet. काय तयार करावी लागते मला, रिसिप्ट आणि एक्सपेंडिचर अकाउंट, याच्या सोबत मला त्यांची क्लोजिंग बॅलन्स शीट त्या ठिकाणी काय करावी लागेल, तयार करावी लागेल. लक्षात आलं. आता हे काय सांगतं, रिसिप्ट आणि एक्सपेंडिचर अकाउंट. तर इथं बघा फरक सांगितलाय. दिस अकाउंट इज डिफरंट फ्रॉम रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. बघा इथं बघूया. ओके, रिसिप्ट म्हणजे कॅश बुक पेक्षा वेगळा. काय वेगळा आहे, तर या दोन मेथड्स वापरल्या जातात. कोणत्या दोन, रिसिप्ट आणि एक्सपेंडिचर. रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट मध्ये काय केलं जातं, इयर आणि रिसिप्ट इंडिकेट्स. ओके, रिसिप्ट मध्ये आम्ही काय विचारात घेणार आहे, तर ओनली कॅश रिसिप्ट ऑफ इन्कम रिलेटिंग टू प्रोफेशन. व्हॉट इट, समजतंय का. म्हणजे प्रोफेशन, अकाउंट्स ऑफ प्रोफेशन मध्ये जेव्हा आपण एखाद्या प्रोफेशनल पर्सनचं अकाउंट तयार करू, रिसिप्ट आणि एक्सपेंडिचर, तेव्हा मी रिसिप्ट साइडला कोणते इन्कम विचारात घेणार आहे, इन्कम प्रोफेशनचेच, पण कोणते, जे कशात आहे, कॅश मध्ये आहे. सो वी फॉलो, बघा वन थिंग एक कायम लक्षात ठेवा की रिसिप्ट साइडला इकडं रिसिप्ट साइडला मी कोणती अकाउंटिंग सिस्टीम फॉलो करतो, which accounting system we follow, cash accounting system, and on expenditure side which system we follow, कोणती रे, ऍक्च्युअल अकाउंटिंग सिस्टीम. कळलं. आता एकाच अकाउंट मध्ये किती सिस्टीम आपल्याला फॉलो करावे लागतात, म्हणून त्याला मी म्हणतो आम्ही या अकाउंट मध्ये कोणती सिस्टीम फॉलो करतोय, मिक्स्ड अकाउंटिंग सिस्टीम फॉलो करतोय. कळलं. तर एक्सपेंडिचर साइडला काय रेकॉर्ड करा सांगितले बघा त्यांनी. द टर्म एक्सपेंडिचर इंडिकेट्स ऑल कॅश पेमेंट्स in respect of revenue
expenditure of profession as well as accrual or outstanding expenses relating to the revenue. रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी झालेले प्रोफेशन मधले खर्च हे आम्ही एक्सपेंडिचर साइडला काय करायचे आहे, रेकॉर्ड करायचे आहे. मग कोणते, तर त्यांनी सांगितलं वेदर दी एक्सपेन्सेस पेड और वेदर दी एक्सपेन्सेस आर पेएबल मस्ट बी रेकॉर्ड ऑन विच साइड, ऑन एक्सपेंडिचर साइड. समजतंय? व्हाट इज नेक्स्ट हियर? The difference is given to us in front of you here. The difference, that is distinction between which two accounts, income and expenditure account and receipt and expenditure account. We all know that one difference here we discuss only, that is income and expenditure account. Income and expenditure account is nothing but profit and loss. So who prepares the income and expenditure account? देशपांडे कोण प्रिपेअर करतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट? Absolutely right. Those who start their business not for profit. बरोबर. यामध्ये कोण येतात? चॅरिटेबल ट्रस्ट येतात. यामध्ये कोण येते? कोऑपरेटिव्ह सोसायटीज येते, विच इज फॉर्मड फॉर दी बेनिफिट ऑफ सोसायटी. ज्या इन्स्टिट्यूट, ज्या ऑर्गनायझेशन्स समाजाच्या भल्यासाठी चालू झालेले आहेत किंवा चालू केलेले आहेत, त्यांचा प्रॉफिट कमवणं हा मोठो नाही, अशा इन्स्टिट्यूट, अशा ऑर्गनायझेशन्स कोणता अकाउंट तयार करतात? इन्कम अँड एक्सपेंडिचर. नाउ द डिफरन्स, दॅट इज रिसिप्ट अँड पेमेंट. इट मीन्स दॅट रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट, नॉट पेमेंट. पेमेंट म्हणलं की कॅश मध्ये असतं, पण एक्सपेंडिचर म्हणलं की कॅश ॲज वेल ॲज पेबल, आउटस्टँडिंग. लक्षात येतंय? समजतंय शेवटी? ओके. साबळे सिस्टर्स कळतंय का? काय मग रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर? On receipt side, which accounting system we follow? Cash. And on expenditure side, which accounting system we are follow? Accrual. Very good. Okay. So here the difference is given to you. Income, receipt. Income आणि receipt मध्ये काय? म्हणजे बघा, हा इन्कम घेतला आणि हा रिसिप्ट घेतला, या दोघांमध्ये काय फरक? इन्कम मध्ये काय असणार आहे? रिसिव्ड ऑर रिसिवेबल, ऑल रेकॉर्डेड. रिसिप्ट मध्ये काय असणार आहे? ओनली इन्कम विच इज रिसिव्ड इन टर्म्स ऑफ कॅश. हाच मी फक्त काय करेन, बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये घेईन. आणि डिफरन्स झालं. पुढे एक्सपेंडिचर मध्ये कोणताही त्या ठिकाणी फरक आपल्याला दिसून येत नाही. बघा, एक्सपेंडिचर आता मॅथमॅटिक्स मध्ये गेलो तर काय म्हणणार आहे? एक्सपेंडिचर कॅन्सल झालं का? कॅन्सल. इट मीन्स दॅट नो डिस्टिंक्शन, नो डिफरन्स. बरोबर, ते त्यामध्ये आहे. नाउ हियर वी डिस्कस द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज फॉर्मॅट फॉर प्रिपरेशन ऑफ रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. विच अकाउंट? रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. प्रोफेशनल पर्सनचं अकाउंटिंग करताना आपल्याला काय तयार करायचं? So first we need to know what is given to us in an example. मला एक्झाम्पल मध्ये काय दिलं जाईल हे समजलं पाहिजे. मग मला एक्झाम्पल मध्ये काय दिलं जाईल, काय देणार आहे ते? तर प्रोफेशनल पर्सनचे आपल्याला काय देतील? विच बुक? कॅश बुक देतील. त्याच्यानंतर मला प्रोफेशनल पर्सनचे काय देतील? ओपनिंग बॅलन्स शीट देतील. ओपनिंग बॅलन्स शीट. ओके. याच्यासोबत मला काही काय देतील? ऍडिशनल काय इन्फॉर्मेशन देतील. काय देतील? ऍडिशनल इन्फॉर्मेशन. समटाइम सम इन्फॉर्मेशन इज नॉट गिवन इन एक्झाम्पल. कधी कधी असेही असतात एक्झाम्पल्स की ज्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्या जात नाही. म्हणजे जसं की मला कधी बॅलन्स शीट दिली जाणार नाही, कधी कॅश बुक दिलं जाणार नाही. ओके. मला या कॅश रिलेटेड इन्फॉर्मेशन देतील आणि बॅलन्स शीट रिलेटेड इन्फॉर्मेशन देतील. मला वर्किंग नोट मध्ये काय तयार करावं लागेल? कॅश बुक आणि मग कॅश बुक का तयार करायचं? तर मला काय शोधायचं इथं? कॅश बॅलन्स. तर सर, वन क्वेश्चन इज अराइजेस इन आवर माइंड, दॅट इज वाय वी प्रिपेअर ओपनिंग बॅलन्स शीट. का देतात आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट? जर दिली नाही तर मी का तयार करायची? So that opening balance sheet is also called opening statement of affairs. Don't take wrong meaning of affairs. Huge affairs. Opening balance sheet are called opening balance sheet. काय म्हणतो त्याला मी? Opening balance sheet. That opening balance sheet we are required to prepare sometime if the opening balance sheet is not given in example. Why we prepare opening balance sheet? Required to find out which capital? Opening capital. काय शोधायचं आहे मला? रिक्वायर्ड टू फाइंड आउट कॅपिटल. कॅपिटल असेल तरच मी ते बॅलन्स शीट टॅली करेन ना, अदरवाइज करता येणार नाही. म्हणून मला एक प्रिपेअर करावं लागतं आणि इन्फॉर्मेशन अशी दिली जाते. नाउ हियर वी डिस्कस दी फॉर्मॅट ऑफ रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. सिमिलरली हियर दी टायटल ऑफ अकाउंट रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. वी प्रिपेअर दॅट रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर 1 इयर. किती वर्षाचं प्रिपेअर करतो? 1 वर्षाचं. म्हणून त्याला म्हणलंय हे रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर अकाउंट कधीच आहे? फॉर दी इयर एंडेड 31st मार्च व्हॉट एव्हर दी इयर.
सो दॅट हिअर इज गिवन इन एक्झाम्पल. कुठे दिलं असेल? एक्झाम्पल. चला सिमिलरली आपल्याला माहिती आहे वी रिक्वायर टू नो, वी ऑल नो दॅट ओके रिसीव्ड एक्सपेंडिचर. सांगा मग डेबिट क्रेडिट. which side is debit, which side is credit? So we all know that right hand side is credit, whereas left hand side is debit. हे काय बदलत? पण आले काय एक्सपेंडिचर ऑन डेबिट साइड? हिअर रिसिप्ट्स म्हणजे कोणते? कॅश इन्कम. which income? Incomes received in cash are called receipts. म्हणजे एक्सपेंडिचर साइडला माझे कोणता रूल अप्लाय होतो? कोणता रूल अप्लाय होतो? and whereas on receipt side which rule we follow? कॅश. म्हणजे इकडे रेकॉर्ड होताना कॅश मध्ये आलेलेच इन्कम रेकॉर्ड होतील, तर इकडे मात्र खर्च पेड आणि पेएबल दोन्ही रेकॉर्ड होतील का? मग काय काय येतं बघा. आता प्रोफेशनल पर्सन आहे, आधी इन्कम बाजू बघूया. त्यांना इन्कम कशातून होऊ शकतो? इन्कम ऑफ प्रोफेशनल पर्सन. काय म्हटलं मी? इन्कम रिसिव्ड इन फीज. कशामध्ये मिळाली? फी मध्ये मिळाली. बरोबर. आता यामध्ये काही फी आउटस्टँडिंग असेल तर त्याची इफेक्ट मिळेल बघा. आउटस्टँडिंग फी म्हणजे इन्कम अक्रिव्ड आहे, या इन्कम अक्रिव्डचे इफेक्ट होतात किती? हाऊ मेनी इफेक्ट्स वी आर रिक्वायर्ड टू गिव्ह इन रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर. किती द्यावे लागतील मला? 4 द्यावे लागतील. का 4 द्यायचे तर मी तुम्हाला सांगतो ते नंतर. बघा पहिलं आउटस्टँडिंग फी करंट इयर, एक इफेक्ट झाला इथं. आउटस्टँडिंग करंटचा आहे म्हणून त्या इन्कम मध्ये ऍड. सांगा फी आउटस्टँडिंग ही तुमची एसेट आहे का लायबिलिटी आहे? एसेट आहे का? सो वी नीड टू गिव्ह सेकंड इफेक्ट ऑन विच साइड? एसेट साइड ऑफ क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या कुठे जाईल? एसेट साइड. चला 2 इफेक्ट झाले. बरोबर. मग आणखी 2 इफेक्ट काय करावे लागतात? सो वी रिक्वायर टू मेक ए प्रोव्हिजन. काय तयार करावी लागेल मला? का प्रोव्हिजन करायची? तर मी रिसिप्ट साइडला कोणती अकाउंटिंग सिस्टीम फॉलो करतोय? कॅश अकाउंटिंग. कॅश अकाउंटिंग सिस्टीम मध्ये आउटस्टँडिंग येईल का? कधी येणार नाही. मग मला हे रिसिप्ट साइडची आउटस्टँडिंग इन्कम कॅन्सल करण्यासाठी किती इफेक्ट आणखी द्यावे लागतात? 2. किती द्यावे लागतात? मग कोणते द्यायचे? तर त्याच्यासाठी मला तयार करावी लागते प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग इन्कम, किंवा त्याला मी म्हणतो काय रे? फीज. किती इफेक्ट द्यायचे आता? सांगा मग. प्रोव्हिजन कुठे जाते? कुठे जाणार आहे? एक्सपेंडिचर साइडला येते का? बघितलं आउटस्टँडिंग काय म्हणलंय? आउटस्टँडिंग फीज पाहिजे ना आपल्याला. प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज अमाउंट इक्वल टू आउटस्टँडिंग फीज ऍडेड इन फीज ऑन द क्रेडिट साइड मीन्स रिसिप्ट साइड. क्रेडिट साइड म्हणजे कोणत्या बाजूला? रिसिप्ट साइड. कोणत्या बाजूला? रिसिप्ट साइड. झालं का? एक इफेक्ट गेला रिसिप्ट साइडला, दुसरा इफेक्ट गेला बॅलन्स शीटच्या एसेट साइडला, तिसरा इफेक्ट गेला कुठे गेला? एक्सपेंडिचर साइडला. 3 झाले. मग या प्रोव्हिजनचा चौथा इफेक्ट कुठे जाईल? 4th इफेक्ट ऑफ दॅट प्रोव्हिजन. प्रोव्हिजन आहे ना, प्रोव्हिजन कुठे गेली पाहिजे मग? ऑन विच साइड? ऑन विच साइड? ऑन लायबिलिटी साइड. हियर. ओके. दिसतं का इथं? प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज कंसात ब्रॅकेट मध्ये दिले. ओके. इन परहॅप्स सी बाय, परहॅप्स डिनोट सी बाय, that CY means current year. आता बघ जर तू पाहिलं तर तुला 4 इफेक्ट दिसतील. बघ पहिला इफेक्ट एक फी मध्ये ऍड, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या एसेट साइडला, कारण तो इन्कम काय आहे माझा? रिसिवेबल आहे. इट मीन्स दॅट इट इज ए इन्कम ऑफ दी प्रोफेशन. झालं. आता मी या साइडला आउटस्टँडिंग दाखवू शकत नाही म्हणून मला किती इफेक्ट करावे लागतील? आणखी 2. यासाठी काय तयार करावे लागेल मला? प्रोव्हिजन. ही झाला माझा किती इफेक्ट? तिसरा इफेक्ट. आता प्रोव्हिजन आहे ना, प्रोव्हिजन म्हणजे काय? रिझर्व. प्रोव्हिजन मीन्स व्हॉट? फंड. फंड कुठे गेला पाहिजे? कुठे गेला पाहिजे? गेला काय? इथं 4. अमाउंट मध्ये बदल आहे का? बघा का नील झाला का? याला म्हटलं जातं नलिफाय द इफेक्ट ऑफ आउटस्टँडिंग इन्कम. नीलच होणार आहे. बघ बरं, याची अमाउंट आणि ही अमाउंट झाली का मॅच? म्हणजे मला इथं काही डिफरन्स मिळणार आहे का? यात मिळणार नाही. इथं झाला नील इफेक्ट झाला. सिमिलरली इथं पण सुद्धा काय झालं? माझा इफेक्ट झाला का नील. सो दॅट आउटस्टँडिंग फीज और आउटस्टँडिंग इन्कम्स. ओके. वी नीड टू नलिफाय द इफेक्ट ऑफ आउटस्टँडिंग इन्कम. काय करावं लागतो? मला नील करावा लागतो. म्हणून मला आउटस्टँडिंग इन्कमचे किती इफेक्ट करावे लागतात? 4. का करायचे? तर रिसिप्ट साइडला मला कॅश सिस्टीम आहे. खर्चाचं तसं नाही. खर्चाचे किती होतील? 2च. का खर्चाचे 2? वी नो दॅट. का खर्चाचे 2? इकडे काय आहे? काय आहे? पेड ऑर पेएबल रेकॉर्ड करा.
मी काय सांगतोय फक्त कॅश मध्ये रेकॉर्ड करा. मग आउटस्टँडिंगचं काय करायचं तर त्यात आउटस्टँडिंग इन्कम आर रिसिप्ट हॅव्हिंग 4 इफेक्ट. किती इफेक्ट द्यावे लागतील 4. समजलं का 4 इफेक्ट का द्यायचे हेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी नॉट नेसेसरी टू डिस्कस. गरजेचं आहे का डिस्कस करणं. बाकी ऑल एसेट्स यू नो, ऑल लायबिलिटीज यू नो व्हेरी वेल. ओके ओके एक्सपेन्सेस इन्कम यू नो व्हेरी वेल. आता कोणकोणते खर्च आणि कोणकोणते इन्कम मी विचारात घेतले पाहिजेत हे अकाउंट तयार करताना. एनीवन कोण सांगेल मला. which expenses and which income we considered for preparation of receipt and expenditure account. So rule is same, that is the expenses and income relating to the profession must be considered. कोणते खर्च आणि कोणते इन्कम फक्त प्रोफेशनचे आणि प्रोफेशनचे. बरोबर फक्त प्रोफेशनचे म्हणजे प्रोफेशनचा खर्च आणि प्रोफेशनचा इन्कमच मी हे प्रिपेअर करण्यासाठी विचारात घेणार आहे. ओके ओके रिमेनिंग फॉर्मॅट यू रीड इन युअर होम म्हणजे तुमच्या घरी अभ्यास. नेक्स्ट दॅट इज इफेक्ट ऑफ ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ओके सो दॅट इफेक्ट ऑफ ऍडिशनल इन्फॉर्मेशन वी विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर. ओके आतापर्यंत जे शिकवलं ते समजलं का. दॅट वन थिंग यू मस्ट टू मेमोराइज दॅट दी इफेक्ट ऑफ आउटस्टँडिंग इन्कम. ओके आउटस्टँडिंग इन्कमचे किती इफेक्ट होतात का होतात because we follow mixed accounting system. Got it? And need to nullify the effect of outstanding income. Got it? समजलं सर्वांना. समजलं का. ओके थांबूयात आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये इफेक्ट्स बघूया. ओके थँक्यू.